हाय फ्रेंड्स. UPSCमध्ये पास व्हायचं असेल तर दररोज 8-10 तास अभ्यास केलाच पाहिजे किंवा कमीत कमी 2 वर्षाचं डेडिकेशन दाखवलंच पाहिजे, असे अनेक समज आहेत. हे समज खरे आहेत का हो? आणि जर हे समज खरे असतील तर नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी त्या परीक्षेच्या फंदात पडावं का? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. या चर्चेला सुरुवात करण्याआधी 2013 पासून परीक्षा पद्धतीमध्ये जे बदल झालेले आहेत ते वर्किंग प्रोफेशनल्सला कसे फेवरेबल आहेत हे आपण समजून घेऊयात. इनफॅक्ट इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की 2013 पासून पास होणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांचे पास व्हायचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मे बी हे तुमच्याही लक्षात आले असेलच. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे की ह्या परीक्षेसाठी एकूण जो वेळ लागायचा तो आता बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. 2013 पासून एक ऑप्शनल जाऊन त्याऐवजी 2 GSचे पेपर आलेले आहेत. एखाद्या ऑप्शनलसाठी इनडेप्थ अभ्यास करायला कमीत कमी 3.5 ते 4 महिन्याचा कालखंड लागायचा. त्याऐवजी आता 2 GSचे पेपर आलेले आहेत. त्यातला एक पेपर म्हणजे GS पेपर 4, त्याला आपण एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असं म्हणतो. तो पेपर पूर्णपणे ॲप्लिकेटिव्ह आहे किंवा केस स्टडी बेस्ड अप्रोच त्याचा आहे. त्याची थिअरीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 2 आठवड्याचा वेळ लागेल आणि त्यानंतर केस स्टडीज तर या तुमच्या दैनंदिन अनुभवांवरच तुम्हाला लिहायच्यात. म्हणजे ओव्हरऑल एक ऑप्शनलच्या पेपरपेक्षा या 2 GSच्या पेपरला लागणारा वेळ हा अतिशय कमी आहे. 2015 पासून प्रिलिमचा एक पेपर हा क्वालिफाईंग झालेला आहे. त्याच्यामुळे प्रिलिम्सचा अभ्यास करण्यासाठी लागणारा एकूण वेळ सरळ सरळ निम्म्याने कमी झालेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षित उत्तरांची लेंथ ही कमी झालेली आहे. UPSCमध्ये पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं हर्डल जे होतं ते म्हणजे रायटिंग स्टाईल आणि त्याच्यामधलं नैपुण्य. त्याच्याकरता खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागायची. आज जास्तीत जास्त 20 मार्काचा प्रश्न विचारला जातो ऑप्शनलमध्ये. GSमध्ये तर 10 किंवा 12.5 प्रश्नांपेक्षा जास्त लांबीचा प्रश्न विचारलाच जात नाही. पूर्वी 3 तासामध्ये 1 एसे लिहावा लागायचा, त्याऐवजी आता तुम्हाला 2 एसे लिहावे लागत आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडनं ज्या डिटेल्ड लेंदी रायटिंग स्टाईलची अपेक्षा UPSCला पूर्वी होती ती आता कमी झालेली आहे. म्हणजेच लिहिण्याची प्रॅक्टिस करता लागणारा वेळ हा फार कमी झालेला आहे. या 3 फॅक्टर्समुळे ओव्हरऑल परीक्षेचा अभ्यासासाठी लागणारा वेळ नक्कीच कमी झालेला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे एक्झामिनेशन आता जास्त ॲप्लिकेटिव्ह आणि ओपिनियन बेस झालेली आहे. तुम्ही 1 वर्षाचा नोकरी किंवा व्यवसायाचा अनुभव घेतला असला तरी इमिजिएटली तुम्ही जास्त ॲप्लिकेटिव्ह बनता किंवा बिनधास्तपणे एखाद्या गोष्टीवरती ओपिनियन देऊ शकता. एखाद्या फ्रेशर्सपेक्षा ही कला तुम्हाला जास्त अवगत झालेली असते. उदाहरणादाखल पूर्वी गौतम बुद्धाची फिलॉसॉफी काय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जायचा आणि आजचे जे काही सामाजिक आर्थिक प्रश्न आहेत त्याला गौतम बुद्धाची फिलॉसॉफी हे कसे उत्तर आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारतायत. 1947 पूर्वी महात्मा गांधींच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं अशा प्रकारचा प्रश्न पूर्वी विचारला जायचा. आणि मागच्याच वर्षी महात्मा गांधी जर नसते तर भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते कसं वेगळं असतं अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय. आज आपल्या आजूबाजूला अर्बनायझेशनचे एवढे भीषण प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहेत. पूर्वी फक्त याच्यावरती सध्याच्या कमिट्यांनी काय सोल्युशन्स दिलेले आहेत हाच प्रश्न विचारला जायचा. आज मात्र अगदी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या अर्बनायझेशन पासून आपण काय शिकू शकतो आणि त्याचा आजचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय फायदा होऊ शकतो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. हा जो ॲप्लिकेटिव्हनेस आहे किंवा ही जी ओपिनियन मांडण्याची शक्ती आहे ही तुम्हाला तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या अनुभवातूनच मिळते. त्याकरता फक्त ग्रॅज्युएशन तुम्हाला बऱ्याच वेळेला सफिशियंट ठरत नाही. तिसरा फॅक्टर जो आहे तो म्हणजे की परीक्षा अधिकाधिक डायनॅमिक आणि करंट ओरिएंटेड बनत चाललेली आहे. तिचं ओव्हरऑल स्टिरियोटाईप नेचर हे कमी होत चाललेलं आहे. एक उदाहरण देतो. एखादा विद्यार्थी जर तिसरा अटेम्प्ट देत असेल आणि तुम्ही जर पहिला अटेम्प्ट देत असाल तर तुम्ही त्याला
बीट करणं अवघड आहे जर परीक्षा स्टिरियोटाईप असेल तर, कारण तो 3 वर्षात तुमच्यापेक्षा जास्तच अभ्यास करणार आहे. पण जर परीक्षा ही करंट बेस्डच जर असेल तर तुम्ही जो अटेम्प्ट देताय त्या वर्षीच्याच घटनांवरती मॅक्झिमम प्रश्न विचारले जातील. त्यामुळे त्यांनी त्याच्या आधी जो 2 वर्ष अभ्यास केलेला आहे तो उपयोगाचा ठरणार नाही. त्यामुळे हा जो करंट ओरिएंटेडनेस जो आहे त्याच्यामुळे पहिला अटेम्प्ट देणाऱ्यांना किंवा वर्किंग प्रोफेशनल्सला नक्कीच जास्त फायदा होतोय. पूर्वीपेक्षा सिलेबसही आता अतिशय स्पेसिफिक झालेला आहे. इंटरनेटवरनं तुम्ही 5 वर्षापूर्वीचा सिलेबस काढून बघा, तो अतिशय व्हेग असायचा. नुसतंच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये नक्की काय अभ्यास करायचा आहे याच्या कमीत कमी 15 ओळी दिलेल्या आहेत. या स्पेसिफिकनेसमुळे एकूण अभ्यास वाढलाय असं जरी वाटलं तरी ते खरं नाही. इनफॅक्ट तुम्ही नेमका अभ्यास करू शकता, त्यामुळे अभ्यासाला लागणारा एकूण वेळ कमी झालेला आहे. हे बदल कितीही फेवरेबल वाटले म्हणजे याचा अर्थ परीक्षा 100% सोपी झाली असं नाही. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी काही चॅलेंजेस फेस करावी लागणारच आहेत. ही चॅलेंजेस कुठली आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत याची आता आपण शेवटच्या टप्प्यात चर्चा करूयात. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे तुमच्या पर्सनल कमिटमेंट, तुमच्या प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुमचा अभ्यास या तिघांमधला बॅलन्स साधणं. आणि हा बॅलन्स तुम्हाला एखादा दिवस किंवा एखादा आठवडा किंवा एखादा महिना साधायचा नाही आहे, तर जवळजवळ 1.5 वर्ष दररोज साधायचं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे की जेव्हा तुम्ही तुमची कंपॅरिझन फुल टाईम अभ्यास करणाऱ्या स्टुडंटशी करता तेव्हा कुठंतरी मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागते की मला हे जमेल का, मी खरंच त्यांच्या इतकं देतोय का, मी त्यांना बीट करू शकतो का. आत्ताच आपण काही फॅक्टर्स बघितले ज्याच्यामुळे ही परीक्षा आपल्याला फेवरेबल कशी झालेली आहे हे आपण समजून घेतलं आहे. त्याबरोबर अजूनही 2-3 मंत्र आपल्याला समजून घेतले पाहिजे. इथला पहिला मंत्र म्हणजे अजिबात आयसोलेशनमध्ये अभ्यास करू नका. तुम्ही जितकं आयसोलेशनमध्ये असाल तेवढं फुल टाईम प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही कमी पडाल आणि तुमच्यामध्ये शंकेची पाल चुकचुकत राहील. तुम्ही जर त्यांच्यामध्ये बसून अभ्यास केला, तुम्ही त्यांच्याशी स्वतःला दररोज कंपेअर करत राहिलात तरच तुम्हाला त्या स्पर्धेचा फील येईल. याच्याकरता सिनियर्स आणि फॅकल्टीज याच्याबरोबर तुमचे कंटिन्युअस इंटरॅक्शन असणं गरजेचं आहे. लॉंग टर्म व्हिजन हा दुसरा मंत्र आहे. या परीक्षेच्या गरजा काय आहेत ते सुरुवातीलाच नीट समजून घ्या. तुम्हाला कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत हे समजून घ्या. ह्या रिसोर्सेसमध्ये तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमच्याकडे किती सुट्ट्या आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये तुम्हाला कोण हेल्प करणार आहे, तुम्ही कुठल्या सिनियर्स किंवा फॅकल्टीज किंवा कलिग्सबरोबर अभ्यासाची चर्चा करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी येतील. तुम्हाला कुठले कुठले हर्डल्स ह्या परीक्षेमध्ये फेस होणार आहेत हे तुम्ही लिस्ट डाऊन करा. त्याचबरोबर ॲटलिस्ट पुढच्या मेन्सपर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या कमिटमेंट्स आहेत त्याही लिस्ट डाऊन करा. उदाहरणार्थ तुम्हाला कुठल्या प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत, तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावरती आहे का, तुम्हाला कुठे दुसऱ्या गावाला जावं लागणार आहे का, तुम्हाला एखादं ट्रेनिंग करायचं आहे का, किंवा काही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज. उदाहरणार्थ तुमचं जर लग्न झालं असेल तर फॅमिली रिलेटेड तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का, तुम्हाला एखादं लग्न अटेंड करायचं आहे का, तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत का, इत्यादी. ह्या सगळ्या कमिटमेंट्स लिस्ट डाऊन केल्या आणि तुमच्याकडे कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत हे तुम्हाला जर माहीत असेल तरच तुम्ही स्वतःचा स्टडी प्लॅन प्रिपेअर करू शकता. हे लक्षात घ्या की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचा प्लॅनही वेगळा वेगळा असेल. गायडन्स बरोबरच सेल्फ स्टडी महत्त्वाचा आहेच. त्यामुळे सेल्फ स्टडी आणि डेली टाईम मॅनेजमेंट या दोघांचं कॉम्बिनेशन कसं करणार ही खरी तुमच्या यशाची मेख आहे. हा एकदा प्लॅन तयार केल्यानंतर तो पिरियॉडिकली चेक करत राहणं गरजेचं आहे. कारण नवीन नवीन हर्डल्स येत राहतील, कधी वेळ जास्त मिळेल, कधी कमी मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला जर टेम्पो मेंटेन करायचा असेल तर पिरियॉडिक फाईन ट्युनिंग अतिशय गरजेचं आहे. ही परीक्षा पास व्हायची असेल तर 2 वर्ष सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत केलेल्या चर्चेवरून तुम्हाला परीक्षेचा यशाचा मंत्र कळलाच असेल.
तो मंत्र आहे नियोजनबद्ध पद्धतीने प्लॅन करणं आणि तो प्लॅन रुथलेसली इम्प्लिमेंट करणं. त्यापासून तुम्हाला जी पॉझिटिव्हिटी मिळेल तीच खरी असेल आणि तीच तुम्हाला 2 वर्ष तारेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या प्रतिक्रिया मला वाचायला आवडतील. तुम्ही admin@upscmantra.com वर मला मेल पाठवू शकता. अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट upscmantra.com ला भेट देऊ शकता. ऑल द बेस्ट. थँक यू.